मुली छोट्या असो किंवा मोठ्या, शेवटी त्यांना सजण्या सवरण्याची आवड मात्र कायम असते. तर माझी मुलगी 10च वर्षाची आहे, पण तिला एवढ्या गोष्टींची आवड आहे. रबर म्हणा, हेअर बेल्ट म्हणा किंवा कुठल्या कार्यक्रमामध्ये काही नऊवारी साडी घालणं म्हणा. नऊवारी साडी घातली की तिला सर्व साज दागिने सगळे पाहिजेत. एक गोष्ट इकडच्या इकडं चालत नाही तर मग ते लगेच मान खाली घालणार आणि लगेच रुसून बसणार. त्याच्यासाठी मला तिच्यासाठी प्रत्येक गोष्टी आणाव्या लागतात, प्रत्येक गोष्टी कराव्या लागतात. आणि तसं मलासुद्धा खूप हौस आहे मुलीची. आणि मला पण असं वाटतं की प्रत्येक आईला वाटत असतं की आपलं मूल, आपली मुलगी सगळ्यात छान दिसावी. तसं मलासुद्धा वाटतं की माझी मुलगी सगळ्यात छान दिसावी. आणि मी तसा परिपूर्ण प्रयत्न करत असते की ती सगळ्यात छान दिसेल. आणि तसं होतं सुद्धा की शाळेत गेल्याच्या नंतर टीचर तिला बोलतात सुद्धा, तू आज खूप छान दिसते गं. आणि ते लगेच मला घरी येऊन सांगते, मम्मी मला ना टीचर अशा बोलल्या, तू खूप छान दिसते गं. तर मला पण बरं वाटतं कुठंतरी की चला आपण काहीतरी केल्यावर छान दिसली असेल असं माझ्यासुद्धा मनात वाटतं. तर ते आज घरात नाही आहे. तिला एवढं सामान घेतलेलं आहे मी, तर सगळं अस्तव्यस्त पडलेलं आहे. तर ती म्हणून मी आज अगदी व्यवस्थित ठेवणार आहे. तिच्या देखत काढलं की ती प्रत्येक गोष्ट तिला गरजू वाटते आणि ती सगळी गोष्ट बाहेर काढून घ्यायला बघते. त्याच्यासाठी आज दुपारच्या वेळेसची शाळा आहे, तिची स्कूल आहे. तर ती स्कूलमध्ये गेलेली आहे. त्याच निमित्तानं मी सर्व सामान बाहेर काढले आणि बाहेर काढून शिनी एका पिशवीमध्ये असं सगळं व्यवस्थित ठेवणार आहे. तर किती तिचं सामान आहे, किती नथा आहेत, किती गळ्यातले हार आहेत किंवा किती हेअर बेल्ट आहेत, रबर, बक्कल, एवढं सामान आहे तिला, बापरे. तरी पण सतत आजही सोबत आली तर लगेच काहीतरी मार्केटमध्ये घ्यायलाच मागते. त्याच्यासाठी मग मी तिला कधीच घेऊन जात नाही मार्केटला. जे काय पाहिजे ते मला सांग म्हणते, मी आणते. आणि तसं तर आपल्यालासुद्धा खूप आवडतं. आपल्यालासुद्धा वाटतं कुठे एखाद्या दुकानावर गेलं, एखाद्या स्टोअरवर गेलं, आपल्याकडे वस्तू असतानासुद्धा आपल्याला ते आवडते. तसंच मुलांचं देखील असतं. तर पण मी तिला सर्व आणून ठेवत असते. आंबाडा बनवायची बन म्हणा